नमस्कार मित्रांनो. आज ऑनलाईन यायचं आणि हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे सध्याचा मार्केटमध्ये असलेला फॉल आणि आपल्या सर्वांना जे काही कन्सर्न्स आहेत मार्केटबद्दल, त्याबद्दल थोडंसं क्विकमध्ये डिस्कस करू असं वाटेल. सो सप्टेंबर महिन्यापासून जर आपण बघितलं, सप्टेंबरमध्ये आपण सेन्सेक्समध्ये ऑल टाईम हाय बनवला होता 85,000चा. तेव्हापासून आपण आत्तापर्यंत जर बघितलं तर 76,330 या लेवलला आज मार्केट आहे. सो इन टर्म्स ऑलमोस्ट 11% आसपासचं करेक्शन आहे. आणि निफ्टीमध्ये आपण बघितलं तर साधारणतः 12%चं करेक्शन आहे. 26,000वरनं 23,000ला निफ्टी आहे. आणि मिड कॅप स्मॉल कॅप सेक्टर जर आपण बघितले तर हे साधारणतः 14%च्या आसपास करेक्शन आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्या ऑलमोस्ट 8-7-8 महिन्यापासून आपण मिड कॅप स्मॉल कॅप्समध्ये न्यू इन्व्हेस्टर्सला इन्व्हेस्ट करण्यासाठी थोडंसं रेजिस्टन्स दाखवला होता आणि आपण मोस्टली फ्लेक्सी कॅप, लार्ज कॅप सारख्या कॅटेगरीवरती फोकस करत होतो. आणि आपल्या येणाऱ्या न्यूजपेपरमध्ये आणि माझ्या येणाऱ्या सर्व चार्ट्समध्ये आणि आर्टिकल्स जे काय मी पाठवत होतो त्याच्यामध्ये आपण मेन्शन करत होतो की दिस इज अ टाईम टू रिमेन कॉशियस. आणि ज्या काही लमसम इन्व्हेस्टमेंट्स आपल्याकडे येत होत्या किंवा तुमच्या माध्यमातून आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी येत होत्या, तेव्हा पण आपण असं म्हणत होतो की आपण इन्व्हेस्टमेंट्स या पहिल्यांदा लिक्विड फंड्समध्ये करून किंवा डेट कॅटेगरीच्या फंड्समध्ये करून तिथून सिस्टमॅटिकली ट्रान्सफर केल्या पाहिजेत. आणि जर तुमचे गोल हे 2 ते 3 वर्षाच्या आतमधले असतील तर इक्विटी शुड नॉट बी युअर ॲसेट क्लास. तर आपण इक्विटीवरती त्याच्यावरती जास्त फोकस करत नव्हतो किंवा आपण ॲडवाईस पण करत नव्हतो की आपण तुम्ही ह्या कॅटेगरीच्या प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. ऑफकोर्स हा आपला इन्सिडेंटल ॲडवाईस राहतो. तर असं करत असतानाची कारणं आपण थोडीशी समजून घेतली पाहिजेत. यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. पण याची कारणं काय आहेत? जसं मी नेहमी सांगत आलेलो आहे की नक्की कारण काय ते आपल्याला कळलं पाहिजे. 2020 म्हणजे एक्झॅक्टली 5 वर्षापूर्वी बिफोर कोविड सेन्सेक्स 42,000वरती होता. आणि आपण आज जर बघितलं तर सेन्सेक्स 76,000वरती आहे, जो 85,000वरून आला. जेव्हा एवढी लाँग टर्म रॅली होते 5 वर्षाची, तेव्हा कधी ना कधी मार्केट पॉज घेणार, विच इज व्हेरी हेल्दी फॉर द मार्केट्स. मार्केट ही खूप चांगली गोष्ट असते. मार्केट म्हणजे फक्त डिमांड आणि सप्लाय असं नसतं, तर त्याचबरोबर कॉर्पोरेट अर्निंग्स, कंपन्यांमध्ये होणारा फायदा, नफा हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. आणि आपण आत्ता हे जे मागच्या 6 महिन्यापासून हे जे करेक्शन बघतो आहे मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये प्रामुख्याने गोष्टी काय आहेत? फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे कंटिन्युअसली मार्केटमध्ये सेल करतात. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, कुठलीही कंपनी, कुठलाही व्यक्ती, कुठलाही फॉरेनर जेव्हा गुंतवणूक करतो कुठल्याही मार्केटमध्ये, तो प्रॉफिट कमवण्यासाठी कमवतो, बरोबर? आपण जर आता जागतिक पातळीवरती बघितलं तर अमेरिका हे बॉन्ड जास्त असल्यामुळे नवीन गव्हर्नमेंट त्यांचं डोनाल्ड ट्रम्प त्यांचं आता नवीन पदभार घेणार आहेत. बघितलं आपण तर एक रिसेशनच्या उंबरठ्यावरती आहे. युरोप आणि चायना हे ऑलरेडी रिसेशनमध्ये आहे. चायना फार स्ट्रगल करते. आपली एकच कंट्री अशी आहे इंडिया, जी खूप स्ट्रॉंग इकॉनॉमिकल कंडिशन्समध्ये आहे. परंतु असं असताना कम्पेअर टू अदर मार्केट जिथनं फायदा असतो तिथूनच एफ-आयचे पैसे काढायचा नेहमी प्रयत्न करत असतात. डॉलर इंडेक्स हा एक भाग आहे. म्हणजे रुपया तुम्ही बघितला असेल थोडासा डॉलरच्या तुलनेमध्ये कमकुवत होत चाललेला आहे. आणि कॉर्पोरेट अर्निंग जसं मगाशी मी म्हणालो की जे प्रॉफिट जनरेट होतो तो प्रॉफिट सुद्धा सध्या कंपन्यांचा नफा हा एवढा दर क्वार्टरला होत नाहीये. तर ही महत्त्वाची कारण आहे. तर मार्केट बघत असताना ह्या गोष्टी ज्या टेक्निकल आपण बघितल्या, परंतु त्याचबरोबर महत्त्वाचं काय आहे की जेव्हा हे मार्केट खाली जाते त्यावेळेस आपल्याला फोकस कुठे केला पाहिजे की माझ्या गोलच्या हिशोबाने मी कुठपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि आता आपण जर बघितलं, मी कंटिन्युअसली सांगत आलोय, आपण कोविडच्या काळात पण हेच बघितले. आम्ही कंटिन्युअसली फोन करून इन्व्हेस्टमेंट्स करून घेतला, तर आम्हाला बऱ्याच कस्टमरने सांगितलं की आम्हाला बरं झालं इन्व्हेस्टमेंट करून घेतला. वी रिसिव्ड व्हेरी गुड रिटर्न्स. मित्रांनो, आपण बघितलं असेल 2020 ते 2022 जेव्हा मार्केट 60,000 क्रॉस झाला होता, त्याच्यानंतर रशिया युक्रेन वॉर झालं, मार्केट 50,000वरती आलं. तेव्हा सुद्धा आम्ही म्हटलं की दिस इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी, प्लीज इन्व्हेस्ट. त्याच्यानंतर आपण बघितलं मार्केट 60,000 क्रॉस करून 70,000वरती गेलं, 70वरनं 80, 85 आणि आता आपण परत 76,000च्या आसपास आहोत. एक्झॅक्टली हा टाईम मार्केटसाठी अतिशय चांगला आहे. मार्केटचं करेक्शन मार्केटसाठी खूप हेल्दी आहे. आपल्याला एंट्री पॉईंट मिळतो, मग आपण परत म्हणतो की अरे मला एंट्री पॉईंटच नाही भेटला. त्यामुळं जेव्हा जेव्हा असे करेक्शन्स मार्केटमध्ये येतील, न घाबरता आपण पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे. हे पैसे आपण इन्व्हेस्ट केल्यानंतर आपण लोअर एनएवरती बाय करतो. त्यांना मी नेहमी सांगतो की जेव्हा मार्केटमध्ये सेल लागलेला आहे, आपण दिवाळीपासून बोलतोय. मार्केट जेव्हा जेव्हा करेक्ट होतं तर आपण बघितलं, मी म्हटलं तसं की 11, 12, 14% करेक्शन आहे. म्हणजे जर मी आज एंट्री केली,
जर आपल्याकडे आता लमसम पैसे असतील तर प्लीज इन्व्हेस्ट करा. आपले एस-आय-पी स्टॉकअप करा. येणारा काळ साधारणतः आमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे मी फार जास्त टेक्निकलमध्ये जाणार नाही. 6 to 8 मंथ्स आपल्याला असं दिसतंय की ह्या मार्केटमध्ये आता आपल्याला करेक्शन पाहायला मिळेल आणि मार्केटवरती थोडंसं प्रेशर राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता काय करायचं आहे की आपल्याला ज्या काही आपल्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स आहेत, आम्ही तर पूर्णतः लक्ष त्याच्यावरती देतच आहोत. आमच्या टीमला संपर्क करा, आम्हाला संपर्क करा. परंतु अशा सिच्युएशन्समध्ये टॉपअप नाही केली इन्व्हेस्टमेंट्स किंवा आपल्या एस-आय-पीज नाही वाढवल्या, लमसम अमाउंट जर इन्व्हेस्ट नाही केली, तर तुम्ही एक खूप महत्त्वाची संधी मिस कराल. मार्केटमध्ये पॅनिक होण्यासारखी सिच्युएशन अजिबात नाही आहे. कोविडसारखी सिच्युएशन अजिबात नाही आहे. तुम्हीच बघा आता तशी काही मोठी काय म्हणू आपण त्याला, की अशी काही सिच्युएशन नाही आहे, की मार्केटमध्ये फार पॅनिक निर्माण झालेला आहे. दिस इज क्वाईट नॅचरल करेक्शन. आपण ह्याला एक क्वाईट नॅचरल करेक्शन म्हणतो, की जेव्हा अशा पद्धतीचे रॅलीज येतात बुल मार्केटमध्ये, तेव्हा अशा पद्धतीचं करेक्शनसुद्धा हे एक्सपेक्टेड असतंच आणि हे मार्केटमध्ये आपण आधी पण बघितलं आहे आणि आपण भविष्यातसुद्धा बघत राहणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा करेक्शन येईल, तेव्हा आपल्याला किती लिक्विडिटी अवेलेबल आहे, त्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि आपले गोल जेव्हा जवळ येतील, आपण आता प्रॅक्टिस करून आम्हाला स्टार्ट करून आता साधारणतः हे 6वं वर्ष आमचं चालू आहे. त्यामुळे असे गोल कुठले जवळ नाहीत आणि ज्यांचे गोल 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आहेत, तर तुम्ही तुमचे पोर्टफोलिओज बघा. आपण तिथे इक्विटी एक्सपोजर घेतलेलं नाही, बरोबर? त्यामुळे जेव्हा आपल्याला असं वाटतं की हा माझा गोल जवळ आलेला आहे, तेव्हा आपण त्या प्रॉडक्टमधनं 6 महिने आधीच बाहेर पडतो. त्यामुळे अशी सिच्युएशन जेव्हा आपला गोल कंप्लीट व्हायला लागतो, तेव्हा ती येणार नाही. त्यामुळं मार्केटमध्ये आत्ताची काही सेल आहे, त्याच्याकडे एक संधी म्हणून बघा. मार्केटमध्ये कुठल्याही पद्धतीचं पॅनिक सिच्युएशन ही अजिबात नाही आहे. ट्रस्ट ठेवा, मार्केटला बिलीव्ह करा आणि आपण मित्रांनो नेहमी बघतो, शेवटी जाताना एवढंच सांगतो की जेव्हा सेल येतो तेव्हा आपण जास्त शॉपिंग करतो. एखादी कुठलं आपल्याला घर घ्यायचं आहे काय, तर आपण म्हणतो की कन्सेशन किती भेटणार, किती कमी पद्धतीने प्राईसमध्ये मिळणार. तर आता मार्केटमध्ये सेल लागला आहे. मार्केटमध्ये प्राइजेस बऱ्यापैकी करेक्ट झालेल्या आहेत, स्टॉक वाईज, इंडेक्स वाईज. तर प्लीज या संधी सोडू नका. आपल्या इन्व्हेस्टमेंट स्टॉकअप करा, एस-आय-पीज वाढवा. बिलीव्ह करा, येणाऱ्या 1 ते 2 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला खूप चांगला परतावा मिळेल. थँक्यू.